नमस्कार, मी हेमाली मोहिते. झी24 तासवर न्यूज विथ सेलिब्रिटी अँकरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपल्या स्टुडिओत सेलिब्रिटी अँकर म्हणून जी व्यक्ती आली आहे तिने वयाच्या 2.5 वर्षापासूनच स्टेज परफॉर्मन्स द्यायला सुरुवात केली होती. मग ते नाटक असो, नृत्य असो किंवा गाणं असो. त्यानंतर मात्र थेट हिंदीतल्या 2 फिल्म्स तिनं केल्या, ज्याचं कौतुक अनेक फिल्म फेस्टिवल्समध्ये झालं. हे करत असतानाच तिनं डेंटिस्ट क्षेत्रातली पदवीही घेतली. मात्र तिचं मन रमलं ते अभिनयात. जवळपास 40हून अधिक जाहिरातीत ती झळकली आहे, तेही आमिर खान, जॉन अब्राहम सारख्या बॉलिवूड अभिनेत्यांसोबत. मात्र आता ती पहिल्या मराठी कमर्शियल फिल्ममधून आपल्या भेटीला येते. स्वप्नील जोशी स्टारर आणि गणेश आचार्य दिग्दर्शित भिकारी या सिनेमात तिची प्रमुख भूमिका आहे. आपण स्वागत करूया अभिनेत्री रुचा इनामदारचं. रुचा, झी24 तासच्या स्टुडिओमध्ये तुझं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच. तुझ्याशी आम्हाला बरंच काही बोलायचं आहे. मात्र आज आधी आपण सुरुवात करणार आहोत ती बातम्यांनी. जरूर. शाहरुख खानला पुन्हा एकदा चला हवा येऊ द्याच्या मंचाची भुरळ पडली आहे. जब हॅरी मेट सेजल या सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी शाहरुखनं चला हवा येऊ द्याच्या रंगमंचावर हजेरी लावली. अर्थात यावेळी त्यासोबत आकर्षण ठरली ती अनुष्का शर्मा. यावेळी शाहरुख आणि अनुष्काचा मराठमोळा अंदाज सगळ्यांनाच दिसला. दोघांनी चक्क मराठी गाण्यांवर ताल धरला. एवढंच नव्हे तर किंग खाननं नटसम्राट सादर केला आणि अनुष्कानंही ती फुलराणी नाटकातला प्रवेश करून दाखवला. अनुष्का शर्मा यांच्यासाठी आलं पाहिजे. चला हवा येऊ द्या. चला हवा येऊ द्या. चला हवा येऊ द्या. नाची कुछ प्रिपेयर. अरे वाह, क्या बात है. ये तो भारी है. तो भी कुछ गलती हो तो प्लीज क्षमा करना. मी शिकत आहे. वाह वाह. आणि मला काही सांगायचं आहे. माझी फिल्म जब हॅरी मेट सेजल 4 ऑगस्टला रिलीज होत आहे. जरूर बघा. वाह. मैं भी सीखा है. क्या सर? मैं भी सीखा हूँ. जब जब अनुष्का मराठी बोलेगी मैं बोलूंगा छान छान. हवा येऊ द्या. आता काय कराल तुम्ही? छान. To be or not to be, that is the question. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. जो आपल्या जागी ठामपणे उभा आहे तो मी आहे. जुलियस सीझर, मी आहे प्रतापराव, मी ओथेलो, सुधाकर आणि हॅमलेट, मी आहे गणपत बेलवेल. क्या बात है. जोरदार टाळ्या वाजवा शाहरुख खानसाठी. सर भारी भारी कडक कडक. मी आहे गणपत बेलवेलकर, नटसम्राट. पाठ झालं सरांचं, पाठ झालं. आणि आता अनुष्का मॅमची पाळी आहे. बघूयात की त्या काय करतायत. प्लीज मॅम, जोरदार टाळ्या अनुष्काजींसाठी. नालायक, गधडी, तुला शिकवीन चांगलाच थळ. तुझा पापाचा भरलाय घडा. मोठा समजसो स्वतःला मात्सर. तुझा मसनात घाल शास्त्र. तुझा क, तुझा ख, तुझा घ, तुझा ग मारे पैजेच उचलतोय एडा. तुला शिकवीन चांगलाच खडा. आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये घालण्याचं फॅड गेल्या काही वर्षात वाढलंय. मराठी पालकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारं हे खास गाणं. मराठी शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांनीच हा घरचा आहेर दिलाय. मराठी शाळेवर भरवसा नाही का? मराठी भाषा कशी गोड 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 गोड. तिला संगीत साहित्याची जोड 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 जोड. पालकांनो, तुम्हाला मराठी शाळेवर भरवसा नाही का? मराठी शाळेत शिकवतात छान 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 छान. मराठीतच आहे ज्ञानाची खान 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 खान.
आज पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत चक्क शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांसह अवतरले. विषय होता कोथरूडमधील कचरा डेपोच्या जागेवर शिवसृष्टी उभारण्याचा. DMRCच्या अहवालानुसार या ठिकाणी मेट्रो स्टेशन प्रस्तावित आहे. मात्र त्याच जागेवर शिवसृष्टी उभारण्याचा प्रस्ताव महानगरपालिकेने आधीच मंजूर केलेला आहे. या ठिकाणी दोन्ही गोष्टी एकाच वेळी होण्याबाबत दुमत आहे. या पार्श्वभूमीवर कोथरूडमधील जागेवर शिवसृष्टी उभारण्याच्या मागणीसाठी महानगरपालिकेतील विरोधक एकवटले होते. मनसेचे नगरसेवक तर शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचा पोशाख धारण करून अगदी वाजत गाजत महापालिकेत आले. सभागृहात त्यांना शिवसेना, राष्ट्रवादी तसेच काँग्रेसची देखील साथ मिळाली. त्यामुळे आजची सर्वसाधारण सभा शिवसृष्टीत झाली पाहिजे तसेच छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी दुमदुमून गेली. या गरोदरात ज्या कारणासाठी आजची विशेष सभा बोलवण्यात आली आहे त्या शहराच्या पर्यावरण सद्यस्थिती अहवालाचं प्रकाशन झालं. विरोधकांनी मात्र शिवसृष्टीचा विषय अगदी चर्चेला घेण्याची मागणी लावून धरली. 100% शिवसृष्टीच झाली पाहिजे. आज गेले 8 ते 10 वर्ष फक्त चर्चा, बजेट, निधी आणि मीटिंग सभा एवढंच होतंय. ह्याच्या पलीकडे जाऊन शिवसृष्टीसाठी कोणी प्रयत्नच करत नाही. फक्त याच्यावर राजकारण केलं जातं, जाहिरात केली जाते आणि याच्यातून निवडणुकीला फायदा करून घेतला जातो. ह्याच्यानंतर निवडणुका झाल्याच्यानंतर शिवसृष्टीकडे कोणीही लक्ष देत नाही. सरकारने इंदू मिलसारखा प्रश्न जर सरकार एवढी मोठी जागा केंद्र सरकारने राज्याकडे हस्तांतरित केली आणि तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक होते. अरबी समुद्रामधला ज्यावेळेस मुद्दा आला की समुद्रामध्ये तिथल्या काही पर्यावरणाच्या काही गोष्टी होत्या त्याला देखील सरकारने क्लिअरन्स दिला. मग एवढ्या मोठ्या प्रमाणात सरकार हजारो कोटी रुपये करून या महामानवांची जर स्मारकं उभी करण्यासाठी जर पुढाकार घेतात, मग पुणेकरांसाठी होत असलेलं किंवा महाराष्ट्रासाठी एका स्थानिक स्वराज्य पुणे महानगरपालिका सारख्या संस्थेने पुढाकार घेऊन होत असलेल्या या पहिल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला सरकार एवढा विलंब का करते? आमची भूमिका होती की दोन्ही व्हायला पाहिजे. जर त्याच्यामध्ये मार्ग निघाला नाही तर शिवसृष्टी ही करायचीच आहे. त्यासाठी VDPची जागा असेल, अन्य कुठली जागा असेल ते करून ती शिवसृष्टी करायचा असा आमचा निश्चय आहे. काही जिथं जागा अवेलेबल होईल आणि शिवसृष्टी लवकर होईल यासाठी आमचा प्रयत्न राहणार. वसईमध्ये टँकर माफियांकडून रस्त्याच्या कडेला साचलेलं घाणेरडं पाणी टँकरमध्ये भरलं जात असल्याचं झी मीडियाने दाखवल्यावर अखेर प्रशासनाला जाग आली. प्रशासनाने तातडीने कारवाई करत हा उपसा बंद पाडला आहे. ज्या भागात हा टँकर पाणी उपसा करत होता तिथले मार्ग बंद करण्यात आले आहेत. रस्त्यावर रॉड लावून इथे जाण्याचा मार्गच बंद करून टाकलाय. वसईतल्या मधुबन परिसराच्या मागच्या बाजूला साचलेलं पावसाचं पाणी टँकरमध्ये भरून सोसायट्यांना पुरवलं जात होतं. झी 24 तासने हे पितळ उघडं पाडलंय. वसई विरार परिसरातील टँकरवाल्यांचं वास्तव झी 24 तासने उघड केलं. यानंतर कुठेतरी प्रशासनाला जाग आली आणि हे टँकरचं वास्तव्य आजपासून बंद झालेलं आहे. आपण पाहू शकतात की आम्ही उभा आहेत मधुबनच्या परिसरामध्ये, ज्या परिसरात हे टँकर भरले जात होते. प्रशासनाला कुठेतरी जाग आल्याने झी 24 तासने ही बातमी उचलून धरल्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं आणि आज इथे ह्या ठिकाणी जे टँकर भरतात तिकडचे दोन्ही मार्ग बंद केलेले आहेत आणि हे मोठमोठाले पाईप इथे आणून ठेवलेले आहेत, म्हणजे जेणेकरून कुठलेही वाहन ह्यातून पार होणार नाही. परंतु कदाचित हे फार आधी करायला पाहिजे होतं. आणि हे जे टँकर आहे इथे घाणेरड्या पाण्यात पावसाचं साठलेलं पाणी आणि जे नाल्याला कनेक्टेड आहे हे पाणी भरून सोसायट्यांना पुरवत होते. आमच्या झी 24च्या टीमने ह्या संपूर्ण प्रकरणाचा पाठलाग केला आणि हे सर्व प्रकरण दाखवलं. त्याच्यानंतर कुठेतरी प्रशासनाला जाग आली आणि आज हे संपूर्ण मार्ग, टँकर भरण्याचे दोन्ही मार्ग हे पाईपच्या सहाय्याने ब्लॉक करण्यात आलेले आहेत. विशेष म्हणजे प्रसारमाध्यमांना यासाठी पुढाकार घ्यावा लागला. हे विशेष लोकांच्या जीवनाशी अशा प्रकारे खेळ होत असताना प्रशासन काय झोप काढत होतं का, असा सवाल वसईकर विचारतायत. व्हिडिओ जर्नलिस्ट हनीफ पटेल सोबत प्रवीण नलावडे, वसई. झी 24 तासच्या बातमीनंतर अखेर राज्य सरकारला जाग आली.
आणि विधानसभेत महिला वर्ल्ड कपमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्राच्या कन्यांसाठी 50 लाखांच्या बक्षिसाची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली। विधानसभेत भारतीय टीममधील पूनम राऊत, स्मृती मानधना आणि मोना मेश्रामचा अभिनंदनाचा प्रस्ताव एकमताने मान्य करण्यात आला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वतः या महिला क्रिकेटपटूंचं अभिनंदन केलं। भारतीय संघाच्या कामगिरीने संपूर्ण देशाची शान व मान उंचावली आहे, याचा सर्वांना सार्थ अभिमान वाटतो। या संपूर्ण संघाचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो। या संघात महाराष्ट्रातील आमच्या भगिनी पूनम राऊत मुंबई, स्मृती मानधना सांगली व मोना मेश्राम नागपूर या खेळाडूंचा समावेश होता। तसेच तृप्ती भट्टाचार्य यांनी संघ व्यवस्थापक व रश्मी पवार यांनी फिजिओथेरपिस्ट म्हणून जबाबदारी पार पडली। भारतीय संघाचे व्यवस्थापन आणि आरोग्य तंदुरुस्तीची ही धुराही महाराष्ट्राकडेच होती, म्हणून महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या वतीने सर्व खेळाडूंचे सभागृहाच्या वतीने मी हार्दिक अभिनंदन करतो। आणि त्यासोबत आमच्या या महाराष्ट्राच्या तिन्ही कन्यांना या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं प्रत्येकी 50 लाख रुपये हे देण्याच्या संदर्भात देखील या ठिकाणी मी घोषित करतो। झी 24 तासच्या धागा शौर्य का राखी अभिमान की या उपक्रमाचं हे 3रं वर्ष आहे। देशसेवा करणाऱ्या आपल्या शूर जवानांबद्दलच्या भावना रक्षाबंधनाच्या निमित्तानं राज्यभरातील शाळेतली मुलं व्यक्त करत असतात। यंदाही या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळाला। राज्यभरातील हजारो शाळांमध्ये लाखो मुलांनी लिहिलेल्या पत्रांचा पाऊस झी 24 तासच्या कार्यालयावर पडला। आता या पत्ररूपी राख्या सीमेवरच्या सैनिकांना सुपूर्द केल्या जाणार आहेत। सगळा देश तुमच्या पाठीमागे आहे असा संदेश देण्याचं काम ही पत्र करणार आहेत। कसा मिळाला प्रतिसाद या उपक्रमाला सांगतायत आमचे सहकारी अजित चव्हाण। नमस्कार प्रेक्षक हो, जय हिंद। झी 24 तासच्या न्यूजरूममध्ये आम्ही आहोत आणि ही सगळी पत्र झी 24 तासच्या धागा शौर्यकार राखी अभिमान की या उपक्रमाकरता महाराष्ट्राच्या शाळांमधल्या लाखो विद्यार्थ्यांनी पाठवली आहेत। या उपक्रमाचं यावर्षी 3रं वर्ष आहे। शौर्याला सलाम करण्याचा झी 24 तासचा हा उपक्रम ज्यांच्या संकल्पनेतून सुरू झाला ते डॉक्टर उदय निरगुडकर माझ्याबरोबर आहेत। डॉक्टर साहेब, काय या संपूर्ण उपक्रमामागची संकल्पना होती? आत्ताचं 3रं वर्ष आहे, आपण जम्मूला जातोय, काश्मीरला जातोय, अनेक भागांमध्ये जिथं थेट सीमेवरती सैनिक उभे आहेत तिथं आपण या राख्या घेऊन जाणार आहोत। माध्यमांचं काम काय केवळ मनोरंजन करणं अथवा घोटाळे बाहेर काढणं हे नाही, तर मला असं वाटतं की उद्बोधन प्रबोधन हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं काम आहे। आणि त्या दृष्टिकोनातून आजच्या तरुण पिढीला या देशाचं प्रेम व्यक्त करायला एक व्यासपीठ हवं होतं, तर त्याचबरोबर सैनिकांपर्यंत आपल्या भावना पोचवायला एक माध्यम हवं होतं। तर मला असं वाटतं ते व्यासपीठ बनायचं आणि माध्यम बनायचं काम या रूपानं आपल्याला मिळालं। हे 3रं वर्ष आहे। 4-4.5 लाख पत्र इकडे आले आहेत। हा झी 24 तासवर लोकांनी दाखवला, मुलांनी दाखवला विश्वास आहे। आज अनेक शाळांमधून मोठे मोठे कार्यक्रम होत आहेत, मुलं एकत्र येत आहेत, पत्र लिहित आहेत, अतिशय सुंदर सुंदर कल्पना राबवत आहेत, सुंदर चित्र काढत आहेत, कविता करतायत, छोट्या छोट्या काही मोठ्या मोठ्या 2 ओळींची कविता आहे। दरी दरीतून चमकला तो तारा, असा प्रिय सैनिक दादा हिरा, छोटीशी कविता आहे। एका निंबा अकोलामधून हे पत्र आलेलं आहे। अशा छोट्या छोट्या गावातनं मुलं एकत्र येत आहेत, लिहित आहेत। मला असं वाटतं माध्यम आपलं काम काय करतायत, सकारात्मक काय होतं आहे याचं उत्तर आहे। प्रकाश दांडगे माझ्याबरोबर आहेत। झी 24 तासवरती उत्तम काय जावं याची निवड ते करतात। प्रकाश सर, या पत्रांमधनं काय छान वाटलं? या पत्रांचं साहित्यिक मूल्य किती मोठं आहे? अजित, हा संपूर्ण महाराष्ट्रातल्या शाळेतल्या मुलांनी आपल्या सैनिकांची हृदयातनं साधलेला संवाद आहे। त्याच्यात कुठली भेसळ नाही। एखाद्या पहाडामधनं निर्मळपणे वाहणारा झरा असतो, तशा भावना याच्यातनं पसरलेल्या आहेत। आणि मुलांनी आपल्या सैनिकातलं जे महानपण आहे ते नेमकं हेरलं आहे। भारताला एकसंध ठेवणारा जो एक मोठी शक्ती आहे, जातीपातीच्या धर्माच्या पलीकडे जात एक भारतीय म्हणून आपण जे एकत्र आहोत त्यात ते कशामुळे आहोत ते या मुलांनी नेमकं टिपलं। आणि त्याच सैनिकाच्या कर्तृत्वाला या पत्रात त्यांनी सलाम केला आहे आणि आपलं प्रेम व्यक्त केलं आहे। नक्कीच ही पत्र बघून आपल्या सैनिकांना देशाबद्दलचं जे आपण ज्याच्यासाठी लढतोय, सैनिक ज्यांच्यासाठी लढतो ती ही मुलं आहेत, हा उद्याचा भविष्य काळ आहे। तेच मुलं आज सैनिकांना या पत्रातनं सलाम करत आहेत। धागा शौर्य का राखी अभिमान की या कार्यक्रमाला दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल
तमाम महाराष्ट्रीयांचे आणि जिथून जिथून पत्र आली त्या सर्वांचे मनपूर्वक आभार. जय हिंद. जय. अजित चव्हाण, झी मीडिया, मुंबई. झी 24 तासच्या धागा शौर्य का राखी अभिमान की या उपक्रमाअंतर्गत शतक महोत्सव साजरा करणार पुरुषोत्तम शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. कारगिल विजय दिनाच्या दिवशी रक्षाबंधन आणि स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांना अधिक आनंद झाला होता. जेव्हा संधी मिळेल त्यावेळी भारतीय सैन्याच्या पाठीशी उभं राहून त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न करू असा विश्वास विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. आजच्या 21व्या शतकात जर आपल्याला परोपकारी कोणाला म्हणता येईल तर ते आपण सैनिकांना नक्कीच म्हणू शकतो, कारण का ते आपल्यासाठी अख्खे आयुष्य खर्च करतात. जय हिंद, जय भारत. जी 24 तासनी मोहीम राबवली आहे की सैनिकांना आपण पत्र पाठवायची. मला अत्यंत आनंद झाला. मी या क्षणाची वाटच बघत होतो. तर आपण सैनिकांविषयी जितका वालाव तितका कमी आहे. ते त्यांचं कुटुंब, घरदार, मुले बाळे सर्व सोडून ते सीमेवर आपल्यासाठी लढत असतात आणि आपण इकडे काय त्यांच्यामुळेच तर स्वातंत्र्यपणे इकडे तिकडे जाऊ शकतो, फिरू शकतो. झीने ही जी सैनिकांसाठी पाठवण्याची राखीचा जो काही उपक्रम राबवला आहे आणि त्यात आमच्या पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल या अत्यंत जुन्या आणि जिल्ह्यातल्या सर्वात मोठ्या शाळेच्या विद्यार्थ्यांना सैनिकांपर्यंत पोहोचण्याची ही जी संधी दिली त्याबद्दल आम्ही झीला धन्यवाद देतो. इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.